अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला। या अहवालाच्या नुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6% वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6% वाढ होण्याची अपेक्षा आहे। आर्थिक पाहणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर निवड झालेल्या तालिका सभापतींची नावे जाहीर केली। प्रसाद लाड, अमोल मिटकरी, मनीषा कायंदे, विलास पोतनीस यांची तालिका सभापती म्हणून निवड झाली। विधान भवनात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे। फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केला। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे, मात्र ही भेट अनौपचारिक होती असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं। लाडकी बहीणप्रमाणेच लाडका भाऊ अशी योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। या योजनेत महिला पुरुषांमध्ये भेद करू नका, मात्र ही योजना आणताना त्याची जबाबदारी मुनगंटीवारांना देऊ नका असा खोचक सल्ला ठाकरेंनी दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान मुनगंटीवारांनी महिलांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरेंनी टोला लगावलाय। चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर पडले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरले। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलणं टाळलं। त्यावर पत्रकारांनी कोण कोणाला डोळा मारतंय हे कळलं पाहिजे असं म्हटलेलं आहे। त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुश्किल प्रतिक्रिया दिलेली आणि सगळेजण हसले। चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्यात। पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तर असंच प्रेम असू द्या अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मारलेली आहे। दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या। विधान भवनात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची लिफ्टमध्ये भेट झाली आहे। या भेटीनंतर फडणवीस उद्धव ठाकरेंना एका ताटात जरी घेऊन जेवले तरी आम्ही आता या फडणवीस नावावर फुली मारलेली आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। तर त्यांनी एका लिफ्टमधून प्रवास केला, हा फक्त योगायोग होता, यावरून ते एकत्र आले असा अर्थ होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। 3.5-4 महिने मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाच्या चंद्रकांत पाटलांच्या घोषणेवरनं रोहित पवारांनी पुन्हा टोला लगावलाय। चंद्रकांत पाटील 3 महिने झोपले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे, मात्र आचारसंहितेमुळे यावर निर्णय घेण्यास अडचण येत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। पोलीस भरतीला आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत उपस्थित केला। त्यावर मंगल कार्यालय घेऊन भरतीसाठी आलेल्या तरुणांची सोय केली जात असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या भाजप नेत्यांची काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। पराभूत उमेदवारांशी चर्चा करून त्यांना नव्या ताकदीनं कामाला लागण्याचे आदेश दिले। या बैठकीला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे। महायुतीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे। 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी उदय सामंत आणि शंभूराज देसाई अशी 2 नावं आता चर्चेत आली आहेत। तर मंत्री अतुल सावे यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडावी यासाठी भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री फडणवीसांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील भेटले। आजही पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बॅनरबाजी करत एनडीए सरकारला लक्ष केलंय। एनडीएचे पहिले 15 दिवस असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला। बॅनरवर नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे यासह ट्रेन दुर्घटना, जलसंकट, आतंकवादी हल्ले यांचाही उल्लेख करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विजय देवतळे आणि त्यांच्या पत्नी आसावरी देवतळे यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे। या कारवाईनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गटाला मोठा हादरा बसला।